डिअर स्टुडंट्स, आपण या ठिकाणी BA द्वितीय वर्ष म्हणजे BA थर्ड इयर TYच्या तासिकेसाठी जमलेलो आहोत। आपला विषय आहे गृहविज्ञान आणि या गृहविज्ञानामध्ये आपला पेपर नंबर म्हणजे DSC 3 ज्याचं टायटल आहे गृहयोजना आणि आंतरसजावट किंवा अंतर्गत सजावट। या अंतर्गत आपण पहिलं युनिट जे आहे ते आपण सुरू केलेलं आहे। तर या पहिल्या युनिटमध्ये आपण पहिल्या तासिकेमध्ये या पेपरचं सिलेबस आणि याच्याशी रिलेटेड असणारं प्रॅक्टिकल म्हणजे हा प्रॅक्टिकल ओरिएंट हा सब्जेक्ट आहे। तर त्याच्यामुळे आपण याची थिअरी आणि प्रॅक्टिकलचं एकंदर सिलेबस जे आहे ते आपण यापूर्वी बघितले। मागच्या तासिकेपासून आपण हाऊसिंग हा पहिला युनिट जो आहे तो आपण सुरू केला आहे आणि या युनिटमध्ये हाऊसिंगची प्रस्तावना आपण बघितली म्हणजे ओळख करून घेतली आपण इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर घराच्या व्याख्या, घराची संकल्पना, हे 3 मुद्दे जे आहेत ते आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये बघितले। आजच्या या तासिकेमध्ये किंवा आत्ताच्या या तासिकेमध्ये आपण घराची कार्य काय काय आहेत याबद्दल आपण या ठिकाणी बोलणार आहोत। तर घराची कार्य म्हणजे व्यक्तीच्या जीवनामध्ये घर किती महत्त्वाचं आहे, कारण की घराला माणसाच्या जीवनामध्ये जेव्हापासून माणूस स्थिर आयुष्य जगण्याला सुरुवात केली माणसाने तेव्हापासून त्याच्या आयुष्यामध्ये घराला खूप महत्त्वाचं ठिकाण घर किंवा वास्तू ही जी आहे त्याची याला खूप महत्त्व असं त्याने दिलेलं आहे किंवा त्याला प्राप्त झालेलं आहे आणि या घरामुळे व्यक्तीला समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा दर्जा किंवा प्रतिष्ठा देखील या घरामुळे व्यक्तीला मिळत असते। तर मग असे जे घर आहे, असे जे गृह आहे, याचं कोणतं फंक्शन्स असतात किंवा कोणते कार्य जे आहे या घराच्या माध्यमातून पार पाडली जातात। तर या संबंधातील चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत। तर साधारण घराची कार्य जी आहे ती एकूण 10 कार्य आहेत। तर या 10 कार्याची जी माहिती आहे ती आपण एक कार्याच्या अंतर्गत व्यवस्थित आणि विस्तृत पद्धतीने घेण्यासाठी आपण आता सुरुवात करूया। तर घराचं कार्य, फंक्शन ऑफ हाऊस। तर पहिलं फंक्शन आहे घराचं किंवा पहिलं कार्य आहे ते म्हणजे संरक्षण देणे। आता संरक्षण देणे म्हणजे व्यक्तीला कशापासून संरक्षण पाहिजे की जसं पूर्वी आदिमानवाच्या अवस्थेमध्ये किंवा व्यक्ती आदिमानव अवस्थेमध्ये असताना त्याला वास्तूची निवाऱ्याची गरज ही फक्त हिस्त्र पशु म्हणजे जे माणसांचं मांस खातात अशा पशूंपासून ऊन, वारा आणि पाऊस याच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी त्या काळामध्ये व्यक्तीला निवाऱ्याची गरज होती। मग आता आपण जी घरं तयार करतो किंवा आपण आता ज्या घरात राहतो त्या घराचं पहिलं कार्य सांगितलेलं आहे की संरक्षण देणे। मग आता व्यक्तीला कशापासून संरक्षण पाहिजे म्हणजे नेमकं या संरक्षणाचा दृष्टिकोन काय आहे हे आपण आता या ठिकाणी बघतो आहोत। तर घर हे फक्त आता एक भौगोलिक भाग लक्षात न घेता या घरातील सोयी, सुरक्षितता, मानसिक व इतर दृष्ट्या संरक्षण याचाही विचार आता या वास्तूमध्ये किंवा घरामध्ये केला जात आहे। म्हणजे सुरुवातीला ऊन, वारा, पाऊस आणि हिस्त्र पशुपासून होणारं संरक्षण हे गृहीत होतं, परंतु आता याच्यामध्ये घरात असणाऱ्या सोयी सुविधा, सुरक्षितता, मग ही सुरक्षितता जी आहे ती सुरक्षितता त्यांना मानसिक दृष्ट्या पाहिजे आहे। मानसिक दृष्ट्या आणि इतर दृष्ट्या हे संरक्षण आता व्यक्तीला हवं आहे आणि म्हणून हे देण्याचं काम जे आहे ते घराच्या कार्यामध्ये मोडतं। ऊन, वारा, पाऊस याच्यापासून संरक्षण मिळावे म्हणून माणसाने निवाऱ्याचा शोध लावला किंवा जिथं तो राहतो त्याला तिथं त्या ठिकाणी या गोष्टीपासून संरक्षण मिळतं आणि तो सुरक्षितता जी आहे ती त्या ठिकाणी त्याला जाणवते म्हणजे त्याची ती जाणीव करून घेतो की मी या ठिकाणी सुरक्षित आहे। घरामुळे व्यक्ती एकत्रित राहतात, त्यांच्यामध्ये प्रेमाची, आपुलकीची, त्यागाची भावना ज्या आहेत, इमोशन्स जे आहेत ते निर्माण होतात किंवा निर्माण करण्याचं कार्य जे आहे ते या घराच्या माध्यमातून केले जाते किंवा घराच्या कार्यामध्ये या गोष्टींचा विचार केला जातो। कुटुंबातील व्यक्तींचे व्यक्तिमत्व,
विकासाचे कार्य देखील घरांमध्ये होत असते. मानसिक सुरक्षितता घरातच मिळते. शारीरिक आर्थिक संरक्षणाप्रमाणेच परस्परात सहानुभूती, सहकार्य, परस्परांचे हित लक्षात घेणे हे देखील कार्य या घरामध्येच पार पाडले जातात. सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण घर असेल तर मानसिक सुरक्षितता देखील त्या व्यक्तीला लाभते. म्हणजेच त्याने दिवसभर केलेले जे कष्ट आहेत ते कष्ट तो व्यक्ती या ठिकाणी विसरून जातो किंवा विसरतो आणि या घरामध्ये तो स्वतःचा शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या जे संरक्षण त्याला हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी घराची जी संकल्पना तो मान्य करतो आणि घराचं ते एक कार्य आहे. म्हणजे ती व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या संरक्षण देणं किंवा त्याला एकत्र जीवन जगण्याची संधी आणि एकमेकांप्रती म्हणजे कुटुंबातील सगळ्याच सदस्यांचं एकमेकांप्रती असणाऱ्या ज्या भावना आहेत, चांगल्या दृष्टिकोनातून असणाऱ्या ज्या भावना आहेत त्या भावनांना वृद्धिंगत करण्याचं काम जे आहे ते या घराच्या माध्यमातून केले जाते. म्हणजे साधारणपणे घराचं पहिलं कार्य जे आहे ते व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून संरक्षण देण्याचं हे पहिलं कार्य घराचं आहे. त्याच्यानंतर दुसरं कार्य आहे आर्थिक स्थैर्य देणे. आता कुटुंबाला घरामुळे आर्थिक स्थैर्य कसं लाभतं हा एक मुद्दा आहे की जसं घर म्हणजे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नेहमी म्हणतात की घर हे बांधून बघावे. म्हणजे नेहमी घर होत नाही. घर आयुष्यामध्ये हे एकदाच होतं आणि म्हणून घरामुळे म्हणजे घर एकदा होतं कारण की याच्यासाठी लागणारा जो पैसा असतो, जे आर्थिक पाठबळ असतं किंवा आर्थिक संपत्ती जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात लागत असते आणि म्हणून की घर जे आहे ते व्यक्तीच्या भविष्य काळातील एक गुंतवणूक देखील त्या ठिकाणी ठरत असते. आर्थिक स्तरानुसार म्हणजे व्यक्तीच्या आर्थिक दर्जानुसार तो व्यक्ती त्या पद्धतीने घर बांधत असतो. स्वतःचे घर म्हणजे ही त्या व्यक्तीची बचत आहे. म्हणजे बचत आणि गुंतवणूक हे जे आहे म्हणजे व्यक्तीने त्याने केलेल्या बचतीचा उपयोग करून तो घर बांधतो आणि त्याचं घर म्हणजे ही त्याची एक गुंतवणूक असते. कारण की अचानकपणे जर त्याच्यावर कुठला प्रसंग ओढवला तर तो त्या घराचा सेल करून त्याच्यामधनं एक रक्कम निश्चित इतकी रक्कम जो आहे तो ती उभी करू शकतो आणि त्याचा उपयोग तो इतर अडचणीच्या ठिकाणी करू शकतो किंवा वापरू शकतो. तर ही आर्थिक स्वरूपाची जी सुरक्षितता आहे किंवा आर्थिक स्वरूपाची जी हमी आहे ते देण्याचं महत्त्वाचं कार्य जे आहे हे घराच्या माध्यमातून केलं जातं आणि म्हणूनच म्हणतात की कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्याचं कार्य हे एक घराचे कार्य आहे. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे सहकार्याची भावना निर्माण करणे. म्हणजे कुटुंबामध्ये जे काही सदस्य एकत्र राहत असतात त्या सर्व सदस्यांमध्ये एकमेकांप्रती सहकार्य, आपुलकी आणि प्रेमाची भावना जोपासली जाते. कारण या ठिकाणी हे लोक एका विशिष्ट नात्याने एकमेकाशी बांधलेले असतात आणि परस्परांसोबत हे भावनिक नातं जे त्यांचं असतं ते नातं या ठिकाणी निर्माण होतं आणि मग त्यातूनच एकमेकांविषयीचे सहकार्य म्हणजे एकमेकाला सहकार्य करण्याची भावना जी आहे, वृत्ती जी आहे ती या ठिकाणी जोपासली जाते आणि त्याच्यामुळे घराबद्दलचे सदस्यांचे प्रेम, त्याच्यानंतर एखाद्या सदस्य जर एखाद्या अडचणीत असेल तर त्याच्यासाठी कुठल्या तरी गोष्टीचा त्याग करणं, त्याला मदत करणं, त्याला सहकार्य करणं यासारख्या भावना ज्या आहेत ते या ठिकाणी जोपासल्या जातात. एकात्मतेची म्हणजे एकत्र असण्याची भावना या ठिकाणी जोपासण्याचं काम जे आहे ते घराच्या माध्यमातून केलं जातं. तसेच व्यक्तीला भावनिक आधार देण्याचं काम मूळ महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यक्तीला भावनिक आधार देणं आणि त्याच्या अडचणीच्या प्रसंगी त्याला मदत करणं किंवा त्याला सहकार्य करणं. तर ह्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या काही व्यक्ती एकत्र एका ठिकाणी दीर्घकाळासाठी राहत असतात म्हणजे त्या घरामध्ये राहत असतात आणि म्हणून घराच्या मदतीने
या स्वरूपाची जी भावना आहे ती निर्माण करणं हे त्या घराचं कार्य आहे. त्याच्यानंतर सामाजिक जीवनाची जाणीव निर्माण करणे. व्यक्ती हा समाजशील प्राणी असतो. जे समाजशास्त्राप्रमाणे म्हटलेलं आहे की समाजाशिवाय व्यक्ती हा राहू शकत नाही, म्हणून व्यक्तीला समाजशील प्राणी असं म्हटलेलं आहे. तर याच समाजाचा एक भाग म्हणून कुटुंबाकडे बघितलं जातं. म्हणजे कुटुंबाचे सर्व व्यवहार जे आहेत ते या समाजात होतात किंवा या समाजात होणार असतात. सामाजिक जीवन म्हणजे आपापसातील भावना व्यक्त होणे किंवा व्यक्त करणे, दुसऱ्यांना मदत करणे, एकमेकांना आदर देणे, एकमेकांवरती स्नेह निर्माण करणे किंवा एकमेकांबद्दल प्रेम निर्माण करणे, एकमेकांसाठी विचाराची देवाणघेवाण करणे. स्वतःचे घर हे एक सामाजिक प्रतिष्ठेचे द्योतक मानले जातं. म्हणून कुटुंबातील सण समारंभ किंवा इतर कार्यक्रम याने म्हणजे या घरामध्ये हे जे काही कार्यक्रम साजरे केले जातात याच्या माध्यमातून एक सामाजिक संबंध सुद्धा या ठिकाणी जोपासले जात असतात. म्हणजे समाजाशी असणारे रिलेशन्स हे देखील या ठिकाणी डेव्हलप होत असतात आणि त्याच्यामुळे सामाजिक जीवनाची जाण जी आहे ती कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि परस्पर संबंध टिकवणे म्हणजे एकमेकाशी असणारे संबंध जे आहेत ते टिकवणे ही भावना देखील घरामध्ये निर्माण होते. हे महत्त्वाचे कार्य घरामुळे पाडले जाते. म्हणजे घराचं हे देखील एक महत्त्वाचं कार्य आहे की सामाजिक जीवनाची जाणीव ही कुटुंबातील प्रत्येक सदस्यांमध्ये निर्माण करणे. त्याच्यानंतर आहे जीवन स्तर दर्शवणे. आता जीवन स्तर दर्शवणे म्हणजे काय? उत्पन्न व जीवन स्तर हे एकमेकांशी संबंधित असे असणारे दोन घटक आहेत की जे एकमेकांशी संबंधित. उत्पन्न आणि त्याच्या जीवनाचा स्तर म्हणजे उत्पन्न जितकं जास्त असेल तितका त्याच्या जीवनाचा स्तर उच्च राहील, जितकं त्याचं उत्पन्न कमी राहील तितका त्याच्या जीवनाचा दर्जा जो आहे स्तर जो आहे तो खाली किंवा निम्नतेच्या दृष्टीने किंवा निम्नतेच्या दिशेने वाटचाल करत असतो. तर साधारणपणे या घराच्या माध्यमातून व्यक्तीचा जीवनाचा स्तर जो आहे तो या ठिकाणी दर्शवला जात असतो. जर उत्पन्न आणि जीवन स्तर यांचा परस्पर संबंध या ठिकाणी लावला जातो, उत्पन्नानुसारच घर व्यक्ती बांधत असतो किंवा त्याच्यानुसारच तो बांधतो आणि त्याच्यावरून त्याचा जीवन स्तर जो आहे तो ठरवला जातो. उत्पन्न जर चांगलं असेल तर अनेक सुख सुविधांनी युक्त असं म्हणजे सुखसोयींनी युक्त असं घर बांधलं जातं. कुटुंबाच्या गरजा, जागा, उत्पन्न याच्यावर घराचा दर्जा हा अवलंबून असतो. उच्च, मध्यम आणि निम्न अशा साधारणपणे 3 स्तरांमध्ये व्यक्तीचं विभाजन किंवा लोकांचं विभाजन केलं जातं आणि या 3 प्रकारानुसारच त्यांच्या घराचा दर्जा सुद्धा ठरवला जातो किंवा निर्धारित केला जात असतो. म्हणून साधारणपणे व्यक्तीच्या जीवनाचा स्तर कोणता आहे हे ठरवण्याचं एक काम हे देखील घराच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे घराचं हे देखील एक कार्य आहे. त्याच्यानंतर आहे गृहविषयक उद्दिष्टांची पूर्ती करणे. म्हणजे गृहविषयक उद्दिष्ट म्हणजे घराच्या विषयीचे अनेक उद्दिष्ट असतात आणि त्याची पूर्तता करणं हे महत्त्वाचं कार्य जे आहे ते या घराच्या माध्यमातून पार पाडले जात असते. आता कुटुंबातील व्यक्तींचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात हा एक महत्त्वाचा भाग असतो. घर ही संकल्पना बनवण्यासाठी म्हणजे घर बनवण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकास त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि त्याच्या सर्व गरजांची पूर्तता ही त्या वास्तूमध्ये व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने महत्त्वाचा भाग जो आहे तो त्या दृष्टिकोनातून घराकडे बघितलं जातं. जास्तीत जास्त उद्दिष्ट या ठिकाणी पूर्ण होऊ शकतील हे बघणं ह्या घराचे कार्य आहे. उद्दिष्ट हे कोणतेही असू शकतात, ते लक्षात घेऊन पूर्तता करणं हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. उद्दिष्ट हे आरोग्यविषयक देखील असू शकतात, सर्वांगीण विकासाची असू शकतात, सोबतच व्यक्तीच्या करिअर डेव्हलपमेंटशी संबंधित देखील त्याचे उद्दिष्ट असू शकतात. कौटुंबिक समाधान कारक असावे या संबंधीची
कुटुंबाचे जे जीवन आहे किंवा कुटुंबाचे जे संबंध आहेत ते समाधानकारक असावेत असा देखील या संबंधीचा विचार असू शकतो किंवा कुठलंही एखादं उद्दिष्ट त्या ठिकाणी असू शकतो। अशा पद्धतीने कुटुंबाची जी काही वेगवेगळे उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांची पूर्ती करणं आणि ते पूर्ती करण्याचं काम जे आहे ते म्हणजे घराच्या कार्यांमध्ये मोडते। तर साधारणपणे घराच्या एकूण 10 कार्यापैकी आपण या ठिकाणी 6 कार्यांविषयीची एकंदर आणि परिपूर्ण माहिती आपण आताच्या या तासिकेमध्ये घेतलेली आहे। पुढच्या तासिकेमध्ये आपण उरलेली 6 कार्ये जी आहेत ती आपण पुढच्या तासिकेमध्ये बघू। तोपर्यंत धन्यवाद।